राज्य महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनलेत की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण महाराष्ट्रातल्या महामार्गांवर गेल्या 10 महिन्यात 14,170 अपघात झाले। त्यात 7,229 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये मृतांची सरासरी लक्षात घेता दररोज किमान 20 लोकांचा मृत्यू होत असल्याचं दिसतंय। माहितीच्या अधिकारातनं ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे। अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे पुण्यामध्ये होत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनतायत की काय असंच एकंदरीत म्हणावं लागेल। आपण आढावा घेऊया आकडेवारी संदर्भातला, नेमकी ही आकडेवारी काय सांगते। पुण्यामध्ये 10 महिन्यात सर्वाधिक 2915 अपघात झाले, ज्यात 1050 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये गेल्या 10 महिन्यात 2094 अपघात झाले, ज्यामध्ये 268 जणांचा मृत्यू झालाय। नागपुरात 10 महिन्यात 1779 अपघात झालेत, 629 लोकांचा मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1124 अपघात झाले, ज्यात 525 लोकांचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये 1006 अपघात झाले तर 284 जणांचा मृत्यू झालाय। अमरावतीमध्ये 10 महिन्यात 838 अपघात झाले, 343 जणांचा मृत्यू झालाय। अकोल्यात 430 अपघात झालेत, 166 जणांचा मृत्यू झालाय। तर यवतमाळमध्ये 647 अपघात झाले, ज्यात 351 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे राज्य महामार्ग आहेत की मृत्यूचा सापळा आहे असंच एकंदरीत म्हणावं लागणार आहे। 10 महिन्यामध्ये 14,170 अपघात झाले, ज्यामध्ये 7,229 जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि यातले सगळ्यात जास्त अपघाती मृत्यू हे पुण्यातले आहेत। दिवसाला सरासरी 20 जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याची ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। रवींद्र धंगेकर आहेत आपल्या सोबत सध्या। धंगेकर साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। राज्य महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनतायत की काय अशी स्थिती आहे? कारण गेल्या 10 महिन्यातली जी आकडेवारी समोर आलेली अपघातांची आणि त्यातनं होणाऱ्या मृत्यूंची ती इतकी धक्कादायक आहे आणि त्यातली सगळ्यात जास्त अपघात आणि अपघाती मृत्यू हे पुण्यामध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।